रोज रोज नाश्त्याची झंझट, म्हणून इथे कुरकुरीत असा नाश्ता करून दाखवणार आहे। 2 वाटी तांदूळ, अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि थोडंसं मसुरीची डाळ घ्यायची आणि त्याला चांगलं पाण्याने भिजून घ्यायचं 8 ते 9 तास। नंतर बारीक वाटण करायचं, बारीक वाटण करून झाकण ठेवून परत आपल्याला 8 तास तसंच भिजून ठेवायचं। नंतर त्यामध्ये आवश्यक तुम्ही भाजी टाका। इथे गाजर टाकलेले आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ टाकायचं, तिखट टाकायचं आपल्याला, तिखट, हळद टाकायचं, जिरे टाकायचे आणि इनो टाकायचं आणि आप्पे पात्रामध्ये आप्पे करून घ्यायचं आहे। मंद आचेवर होऊ द्यायचे आप्पे। आपल्याला चटणीसाठी शेंगदाणे, डाळिया घ्यायचं आणि कोथिंबीर, मीठ, साखर आणि त्यावर आपल्याला दही टाकून मस्त बारीक वाटून घ्यायची। मस्त झकास अशी आपली चटणी झालेली आहे आणि आप्पेसुद्धा खूप सुंदर झाले। हे आप्पे खूप छान लागतात खायला, नक्की तुम्ही करून बघा। आणि तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा करून देऊ शकता, टिफिनला सुद्धा करून देऊ शकता। कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर